मित्रांनो नमस्कार। आपण काल चॅप्टर 1 पाहिला, त्यामध्ये सेक्शन 1, 2 आणि 3 असे सेक्शन्स आहेत। त्यामध्ये सेक्शन 3 सब क्लॉज 5, सेक्शन 3 सब क्लॉज 5 हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याला माहिती आहे, एखादा गुन्हा 2 पेक्षा जास्त लोकांनी जर केला असेल तर त्याकरता कॉमन इंटेन्शन हा पूर्वी सेक्शन 34 होता इंडियन पेनल कोड मध्ये, तो आता BNS मध्ये सेक्शन 3 सब क्लॉज 5 मध्ये आहे। काय होता तो सेक्शन? एन ऍक्ट डन विथ कॉमन इंटेन्शन बाय 2 or more persons असा तो सेक्शन होता। तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला सापडेल सेक्शन 3 सब क्लॉज 5, तो एक सेक्शन बघून घ्या। आता चॅप्टर 1 संपलेला आहे। आज आपण चॅप्टर 2 याला सुरुवात करत आहे। तर BNS चा चॅप्टर 2 जो आहे तो आहे पनिशमेंट बद्दल, आणि त्याचे सेक्शन्स आहेत सेक्शन नंबर 4 पासून सेक्शन नंबर 13 पर्यंत जे आहेत ते आहेत पनिशमेंट बद्दल। तर काय आहेत पनिशमेंट? अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा, परीक्षेच्या दृष्टीने पण आहे, विद्यार्थ्यांसाठी वकिलांसाठी पण महत्त्वाचा आहे। जेव्हा एखादा गुन्हा सिद्ध होत असेल तर त्यामध्ये शिक्षा कुठल्या स्वरूपाच्या होऊ शकतात, तर तुम्ही लक्षात ठेवा, शिक्षा 6 प्रकारच्या आहेत। पनिशमेंट्स आर ऑफ 6 काइंड्स गिवन अंडर BNS। तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची शिक्षा पहिली आपण नेहमी म्हणतो ते डेथ सेंटेन्स। शिक्षेच्या प्रकारामधला पहिला प्रकार डेथ, दुसरा प्रकार आहे लाईफ इम्प्रिझनमेंट। शिक्षेचे प्रकार लक्षात घ्या, शिक्षेचा प्रकार आहे डेथ, लाईफ इम्प्रिझनमेंट, तिसरा प्रकार आहे इम्प्रिझनमेंट म्हणजेच विच इज ऑफ 2 डिस्क्रिप्शन्स। 2 प्रकारच्या शिक्षा दिलेल्या आहेत, त्या म्हणजे रिगरस इम्प्रिझनमेंट आणि सिंपल इम्प्रिझनमेंट। शिक्षेचे प्रकार लक्षात घ्या, टोटल 6 आहेत। त्यापैकी पहिला प्रकार आहे डेथ सेंटेन्स, सेकंड लाईफ इम्प्रिझनमेंट, थर्ड इम्प्रिझनमेंट, आणि त्याचे 2 सब प्रकार केलेले आहेत, पोट प्रकार म्हणू आपण त्याला, की रिगरस इम्प्रिझनमेंट आणि सिंपल इम्प्रिझनमेंट। चौथा प्रकार आहे फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी, त्याची प्रॉपर्टी गुन्हेगाराची जप्त करणे। पाचवा प्रकार आहे फाईन म्हणजे फक्त दंड आकारणे, आणि 6वा जो प्रकार आहे तो BNS न याच वेळी इंट्रोड्यूस केलेला आहे, पूर्वी हा नव्हता, तो म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस। आता कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे काय? तर एखाद्या गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तो जर पेट्टी स्वरूपाचा असेल, किरकोळ स्वरूपाचा गुन्हा असेल, त्याला किरकोळ शिक्षा असेल, तर त्याला कम्युनिटी सर्व्हिस नावाची एक पनिशमेंट नव्याने ऍड केलेली आहे। म्हणजे त्याला एक न्यायाधीशाने एक 10 झाडं लाव किंवा अशा प्रकारची सेवा दे, अशा प्रकारची एखादी कम्युनिटी सर्व्हिस त्याला इंट्रोड्यूस करायची, की जेणेकरून त्याला रिफॉर्म होण्याची, त्याचं पुनरुज्जीवन होण्याची संधी त्याला मिळावी, सुधारण्याची संधी मिळावी। म्हणजे ट्रॅफिक सिग्नल तोडला असेल वगैरे वगैरेसाठी, अशा किरकोळ गुन्ह्यांसाठी कम्युनिटी सर्व्हिस नावाची शिक्षा आहे। तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की सेक्शन 4 मध्ये हे 6 प्रकार शिक्षेचे दिलेले आहेत। त्यापैकी डेथ सेंटेन्स, लाईफ इम्प्रिझनमेंट, त्यानंतर इम्प्रिझनमेंटचे 2 प्रकार, त्यामध्ये आपण पाहिलं की रिगरस इम्प्रिझनमेंट आणि सिंपल इम्प्रिझनमेंट। चौथा प्रकार फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी, 5वा प्रकार फाईन, आणि 6वा कम्युनिटी सर्व्हिसेस। आता ह्या डेथ सेंटेन्स जे आहे म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा ज्याला आपण म्हणतो, ते या BNS मध्ये कुठल्या कुठल्या सेक्शन मध्ये अशा प्रकारची शिक्षा देऊ शकतात? डेथ सेंटेन्स कुठल्या कुठल्या सेक्शन मध्ये होऊ शकते? तर पहिला प्रकार आहे रेप। रेपच्या गुन्ह्यामध्ये आता तो गुन्हा 65 सेक्शन 65 झालेला आहे, जुने सेक्शन विसरून जावं। आता नवीन कायद्याप्रमाणे सेक्शन 65, 66, 70, 71 हे जे गुन्हे आहेत या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते। त्याचप्रमाणे ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमन बॉडीमध्ये मर्डर वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये सेक्शन 103, सेक्शन 104, 107, 113,
यामध्ये देखील फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे वेजिंग वॉर अगेन्स्ट द स्टेट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं तर सेक्शन 147 प्रमाणे मृत्यूदंडाची शिक्षा ही सुनावली जाऊ शकते. त्याचप्रमाणे म्युटिनी म्हणजे बंड करणे, त्याला सुद्धा सेक्शन 160 प्रमाणे बंड करण्याला आबेट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, त्याकरता सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्याचप्रमाणे ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टीमध्ये डकॉइटी विथ मर्डर असेल, म्हणजे डाका पण घातलेला आहे आणि तिथं मर्डर केलेलं आहे, तर अशामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ही दिली जाऊ शकते. चॅप्टर 2 सेक्शन 5 मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे कम्युटेशन ऑफ सेंटेन्स. शॉर्ट नोटला विद्यार्थ्यांना विचारला जाऊ शकतो किंवा आपल्याला प्रॅक्टिसमध्ये सुद्धा उपयोगाचा सेक्शन आहे. आता एक कम्युटेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे काय की शिक्षेचं रूपांतर दुसऱ्या शिक्षेमध्ये करण्याचा अधिकार जो आहे तो कुणाला दिलेला आहे? ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट विदाउट कन्सेंट ऑफ एनी कोर्ट. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असू शकतं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असू शकतं. तर विदाउट कन्सेंट इट कॅन कम्यूट द सेंटेन्स, म्हणजे शिक्षेचं रूपांतर करू शकते. अशा प्रकारची जी प्रोव्हिजन आहे ती सेक्शन 5 मध्ये करण्यात आलेली आहे. सो द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट विदाउट कन्सेंट कॅन कम्यूट द सेंटेन्स इनटू अदर, म्हणजे फाशीची शिक्षा दिलेली असेल तर ती कम्यूट करून त्याची लाईफ इम्प्रिझनमेंट करणं, लाईफ इम्प्रिझनमेंट दिलं असेल तर ते 7 इयर करणं, याला आपण कम्युटेशन ऑफ सेंटेन्स म्हणतो. आता असं करत असताना त्यांना कुठल्याही कोर्टाची परवानगी घेण्याची सुद्धा गरज नाही, अशी तरतूद सेक्शन 5 मध्ये आहे. आता सेक्शन 6 मध्ये जे आहे ते सेक्शन 6 मध्ये काय सांगितलेलं आहे की फ्रॅक्शन ऑफ टर्म ऑफ पनिशमेंट. आता फ्रॅक्शन ऑफ टर्म ऑफ पनिशमेंट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये इन कॅल्क्युलेटिंग फ्रॅक्शन ऑफ टर्म्स ऑफ पनिशमेंट इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ शॅल बी रिकॉर्ड ॲज इक्व्हॅलंट टू इम्प्रिझनमेंट फॉर 20 years अनलेस अदरवाईज प्रोव्हाइडेड. आता ही फ्रॅक्शन ऑफ पनिशमेंट कशा करता दिलेलं आहे की जेव्हा शिक्षेचं रूपांतर एका शिक्षेमधून दुसऱ्या शिक्षेमध्ये सेक्शन 5 प्रमाणे केलं जात असेल त्यावेळी जर समजा एखाद्याला लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली आहे आणि ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला वाटलं की त्याचं रूपांतर आपल्याला अर्ध्या शिक्षेत करायचंय, तर ते किती करावं ह्याच्यासाठी सेक्शन 6चा वापर करायचा. तर त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जर एखाद्या गुन्ह्याला लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली असेल तर त्याचं रूपांतर 20 years मध्ये करता येईल, अशी तरतूद आहे ती सेक्शन 6 मध्ये करण्यात आलेली आहे. सेक्शन 8 चॅप्टर 2 मध्ये दिलेलं आहे अमाऊंट ऑफ फाईन, म्हणजे दंडाची रक्कम जी आहे ती जर इन डिफॉल्ट दिलेली असेल, लायबिलिटी इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन, दंड त्याला ठोठावलेला आहे कोर्टानं परंतु तो दंड भरत नसेल तर त्याला इन डिफॉल्ट शिक्षा किती करायची त्याच्यासाठी तरतूद जी आहे ती सेक्शन 8 मध्ये दिलेली आहे. आता तिथे फाईन बद्दल काय म्हटलेलं आहे की अनलिमिटेड फाईन करता येईल, बट इट शॅल नॉट बी एक्सेसिव्ह. म्हणजे इथं डिस्क्रिशन कोर्टाचं ठेवलेलं आहे की डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द केस अँड द कॅपेबिलिटी ऑफ द अॅक्युज्ड, त्याचे फायनान्स म्हणजे कुणी गुन्हा केलेला आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. एखाद्यानं ड्रायव्हिंग करताना डॅश दिलेला आहे, त्यातून गुन्हा सिद्ध झालेला आहे, त्याला आता फाईन करायचा आहे, तर तो फाईन जो आहे तो अनलिमिटेड करू शकतं कोर्ट, मग ते डिस्क्रिशन दिलेलं आहे. परंतु त्याला लिमिट टाकलेलं आहे की इट शॅल नॉट बी एक्सेसिव्ह. आता एक्सेसिव्हची डेफिनेशन मात्र कुठेही दिलेली नाही. तर सेक्शन 8 मध्ये फाईन किती असावा आणि इन डिफॉल्ट कोर्ट शिक्षा किती करू शकतं याच्याबद्दलच्या तरतुदी सेक्शन 8 मध्ये दिलेल्या आहेत. तर पनिशमेंट हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. पनिशमेंट हा टॉपिक हा सेक्शन 4 पासून सुरू होतो आणि 13ला संपतो. तर तुम्ही 4 ते 13 सेक्शन बेअर ऍक्ट मधून पाहून घेतल्या पाहिजेत. सेक्शन 9 मध्ये दिलेलं आहे लिमिट ऑफ पनिशमेंट ऑफ ऑफेन्स मेड अप ऑफ सेव्हरल ऑफेन्सेस. म्हणजे काय, वेअर एनिथिंग विच इज अन ऑफेन्स इज मेड अप ऑफ पार्ट्स and any of which parts is itself an offense,
द ऑफेंडर शॅल नॉट बी पनिश्ड विथ द पनिशमेंट ऑफ मोर दॅन वन ऑफ सच हिज ऑफेन्सेस अनलेस इट बी सो एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड. एकदम सिंपल आहे. समजा एखाद्या माणसानं ए न बीच्या थोबाडीत मारली, हर्ट झालं. आता त्यानं एक थोबाडीत मारली म्हणून सांगितलं, एक गुन्हा झाला. एकाच वेळी त्यानं 4 वेळा थोबाडीत मारलं म्हणून 4 गुन्हे होत नाहीत, गुन्हा एकच समजला जाईल. असं ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे सेक्शन 9 मध्ये, की तो वेगवेगळा गुन्हा समजू नये. परंतु कधी कधी सिच्युएशन अशी होते की तो हर्ट पण करतो, एकाला एला मारतो आणि बीचं डोकं फोडतो. तर इथं हर्ट आणि ग्रीवियस हर्ट हे 2 सेपरेट गुन्हे होते. अशा प्रकारची तरतूद जी आहे ती सेक्शन 9 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर सेक्शन 10 मध्ये दिलेलं आहे पनिशमेंट ऑफ पर्सन गिल्टी ऑफ वन ऑफ सेव्हरल ऑफेन्सेस जजमेंट स्टेटिंग दॅट इट इज डाऊटफुल ऑफ विच. म्हणजे कधी कधी काय होतं की गुन्हा नेमका कुठला झाला याच्याबद्दल कोर्टाला डाऊट निर्माण होतो. गुन्हा घडलेला आहे परंतु यातला नेमका कुठला समजायचा. तर सेक्शन काय सांगतो, इन ऑल केसेस इन विच judgment is given that a person is guilty of one of several offenses specified in the judgment, but that it is doubtful of which of these offenses he is guilty, the offender shall be punished for the offense for which the lowest punishment is provided if the same punishment is not provided for all. जे त्यानं एक असं कृत्य केलं की त्याचा गुन्हा घडलेला आहे परंतु नेमका कुठला घडलाय हे स्पष्ट होत नाही, तेव्हा ज्या सेक्शनला लेसर पनिशमेंट आहे तो गुन्हा घडलाय असं समजून त्याला शिक्षा देण्यात यावी. अशा प्रकारची तरतूद सेक्शन 10 मध्ये आहे. आता पुन्हा सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा शॉर्ट नोटमध्ये किंवा लॉंग मध्ये पण विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे सॉलिटरी कन्फाइनमेंट. आता सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे काय, तर सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे दिलेली शिक्षा जी आहे त्यापैकी काही कालावधी त्याला एकांतवासामध्ये पाठवणे, याला म्हणतात सॉलिटरी कन्फाइनमेंट. आता सुद्धा सॉलिटरी कन्फाइनमेंटची तरतूद आहे. कधी शिक्षा अशी दिलेली कुठं दिसत नाही, परंतु तरतूद मात्र सेक्शन 11 मध्ये अशी सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे एकांतवासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की एकूण किती कालावधीसाठी त्याला एकांतवासात पाठवलं जाऊ शकतं. तर याचा शब्दशः संपूर्ण सेक्शन वाचण्यापेक्षा मी तुम्हाला त्यातलं फक्त काही गोष्टी सांगेन की सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे एकांतवासाची शिक्षा आणि ही जास्तीत जास्त मॅक्झिमम 3 महिन्याच्या पुढे तुम्हाला सॉलिटरी कन्फाइनमेंट देता येत नाही. म्हणजे त्याला दिलेल्या एकूण शिक्षेचा काही भाग कोर्ट ऑर्डर काय करतं की त्याला मी 1 वर्ष शिक्षा दिलेली आहे परंतु त्यापैकी 3 महिने त्याला एकांतवासाची शिक्षा मी देतोय. अशा पद्धतीची शिक्षा कोर्टाला देण्याचा अधिकार म्हणजे एकांतवासामध्ये कशा करता की जेणेकरून त्याला थोडंसं त्या शिक्षेचं गांभीर्य कळावं, पुन्हा त्यानं अशा प्रकारची गुन्हा त्यानं करू नये, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. त्याला म्हणतात सॉलिटरी कन्फाइनमेंट. आता ही सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये सेक्शन 12 मध्ये काही लिमिट्स दिलेले आहेत. म्हणजे जरी त्याला 3 महिने पाठवलं असेल सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये तरी एकाच वेळी 14 दिवसापेक्षा जास्त काळ त्याला ठेवायचं नाही सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये. म्हणजेच 14 दिवसाचे गॅप करायचे. त्याला 14 दिवस पाठवा, एकूण 3 महिन्याची भरती करण्याकरता त्याला एक 4 ते 5 तुकड्यामध्ये त्याला सॉलिटरीमध्ये करायचं. अशा प्रकारची तरतूद आहे ही सेक्शन 12 मध्ये आहे. त्यानंतर सेक्शन 13 शेवटचा सेक्शन जो आहे पनिशमेंटमध्ये तो काय म्हणतो, तर सेक्शन 13 मध्ये दिलेलं आहे की एनहान्स्ड पनिशमेंट फॉर सर्टन ऑफेन्सेस. गुन्हेगार जर समजा रिपीटेडली एकच गुन्हा पुन्हा पुन्हा करत असेल तर त्याला वाढीव शिक्षा देण्याचा जो अधिकार आहे तो सेक्शन 13 मध्ये आहे. म्हणजे उदाहरणार्थ चोरीचा गुन्हा आहे, पहिल्यांदा सिद्ध झाला, त्याला शिक्षा झाली, त्यानं ती भोगली, सुटला आणि पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा त्यानं केला असेल तर त्याला एक अद्दल घडवण्याच्या दृष्टीनं त्याला जास्त शिक्षा देण्याची तरतूद ही सेक्शन 13 मध्ये आहे. तर अशा प्रकारे जो आहे पनिशमेंटचा जो टॉपिक आहे तो
सेक्शन 4 पासून 13 पर्यंत आहे। यामधले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायचे म्हणजे काइंड्स ऑफ पनिशमेंट, पनिशमेंटचे प्रकार किती आहेत, इन डिफॉल्ट कोर्ट किती करू शकतं, सॉलिटरी कन्फाइनमेंट किती देऊ शकतं, त्याचे एकाच वेळी किती काळ त्याला जे सॉलिटरीमध्ये ठेवू शकतं, या सगळं संपूर्ण तरतुदी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही सेक्शन 4 पासून 13 पर्यंत बेअर ॲक्ट घेऊन काळजीपूर्वक तुम्ही तो वाचला पाहिजे, तर तुम्हाला त्याची समज येईल। अशा प्रकारे आज आपण चॅप्टर 2 हा पनिशमेंटचा आहे हा संपवलेला आहे। चॅप्टर याच्या पुढे आहे 3 आणि तो आपण नंतर घेणार आहे। परंतु पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ जो आहे हा करण्याचा हेतू असा आहे की कायदा असं समजतो, कायद्याचं प्रिझम्पशन असं आहे की एव्हरी पर्सन नोज द लॉ ऑफ द लँड, प्रत्येकाला आपल्या देशातला कायदा हा माहीत आहे असं गृहीत धरलं जातं। त्यामुळं तुम्ही एखादं कृत्य केलं आणि मला माहीत नव्हतं हा डिफेन्स चालत नाही। म्हणून मी हे व्हिडिओ हे सामान्य माणसाला सुद्धा समजावं की आपल्या इथं कायदा काय आहे, काय केल्यावर काय होऊ शकतं, हे केवळ वकिलांनाच नाही तर सामान्य माणसाला सुद्धा समजण्याच्या हेतूनं मी हे व्हिडिओ प्रसारित करत आहे। आणि दुसरं गृहीत तत्व असं आहे की इग्नरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज, म्हणजे पहिलं मी सांगितलं की एव्हरीबडी नोज द लॉ ऑफ द लँड अँड इग्नरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज, या दोन गृहीत तत्वांमुळे सर्वांना फौजदारी स्वरूपाच्या कायद्यांचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून मित्रांनो, सध्या नवीन नवीन आव्हानं जे आपल्या समोर येतात त्याला तोंड देणं आपलं काम आहे। आपण असं म्हणू शकत नाही की मी IPCचा अभ्यास केलता आता ह्या BNSचा कधी करू, असं म्हणून चालणार नाही। आपल्याला नवीन कायदा आत्मसात करणं आवश्यक आहे। आता बऱ्याच वेळा आपल्यासमोर कधी 2 पेक्षा जास्त व्यक्तींची केस येते, आपण सेक्शन 34 हुडकत बसतो, तर पटकन तुम्हाला समजावा म्हणून मी सांगितलं की सेक्शन 3 सबक्लॉज 5 म्हणजेच कॉमन इंटेन्शन, जो पूर्वीचा सेक्शन 34 होता, तर तुम्ही त्याचा वापर करा आणि समजून घ्या विषय। जर तुम्ही सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकले आणि ऐकत असताना बेअर ॲक्ट समोर ठेवला तर तुम्हाला कायम स्वरूपी लक्षात राहील आणि जुना IPC आठवण्याची गरज पडणार नाही आणि प्रॅक्टिसमध्ये आणि समजून घेण्यामध्ये तुम्हाला मदत होईल असे मला खात्री आहे। तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जे व्हिडिओ पाहताय ते सबस्क्राईब करा। तुम्हाला काय अपेक्षा असेल ती तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता की माझ्याकडून अजून तुम्हाला काय हवं आहे। माझ्याकडून ही सेवा कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। हा कायदा संपल्यानंतर आपला CRPCचं जे नवीन रूपांतरित कायदा केलेला आहे त्याचीही माहिती देणार आहे। एव्हिडन्स ॲक्टमधची सुद्धा देखील मी व्हिडिओ काढणार आहे। तुमच्यासाठी सर्व काही व्यवस्था केली जाईल हे निश्चित आहे। तुम्ही मात्र चॅनल सबस्क्राईब करा, स्वतः पहा, इतरांना पाहायला सांगा आणि याचा माझा वैयक्तिक हेतू एकमेव आहे की कायदा सर्वांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे। त्यातल्या त्यात प्रामुख्यानं फौजदारी स्वरूपाच्या कायद्याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याकरता हा व्हिडिओ आहे। धन्यवाद।